त्या काळात एक राक्षस हुंड अशोक सुंदरीच्या सौंदर्यावर मोहित झाला। असुरोऽहं हरणं करिष्यामि। तू माझी आहेस अशोक सुंदरी, तुला माझ्यापासून कोणीही वाचवू शकत नाही। त्याने तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केला, पण देवी पार्वतीच्या कन्येची शक्ती कोणी तुच्छ मानावी। हे दुष्टा, माझा पती नहुष आहे, तू मला स्पर्शही करू शकत नाहीस। तिने शाप दिला। त्वया स्पृष्टा अहं न कदाचित्, नहुषेन तव नाशः भविष्यति। माझ्या स्पर्शाने तुझे विनाश निश्चित आहे आणि नहुषाच्या हातून तू मरेल। त्या शापाने हुंड भयभीत होऊन पळून गेला। काळ पुढे गेला आणि नहुष राजा जन्माला आला। धर्मनिष्ठ आणि पराक्रमी नहुष ऋषी वसिष्ठांच्या आश्रमात वाढत होता। ज्ञान, संयम आणि धर्म यांचा सुगंध जिथे प्रत्येक श्वासात भिनला होता। या पवित्र रणांगणावर युवा राजा नहुष धर्माच्या संरक्षणासाठी सराव करत आहे। त्या तेजाने भूमी प्रकाशित झाली, तो धर्माचा रक्षक बनला। नहुषा, तू मला जिंकू शकत नाहीस, मी अमर आहे। धर्माच्या सामर्थ्यावर अधर्माचा नाश होणारच। हुंडासूर धर्मो जयति। त्या क्षणी भूमीवर धर्माचा विजय झाला। नहुषाचे तेज देवतांनाही उजळून टाकणारे ठरले। प्रियम नहुष, तुमची भक्ती विजयी झाली आहे। राजन नहुषा, तुझ्या धर्मविजयाने माझं हृदय आनंदाने भरून आलं आहे। मी पार्वतीची कन्या अशोक सुंदरी। अशोक सुंदरी, तुझ्या प्रेमाचा मला मान आहे, पण मी तुझ्याशी विवाह तेव्हाच करीन जेव्हा माझे सद्गुरू वसिष्ठ यांची आज्ञा मिळेल। अशोक सुंदरी आणि नहुष यांचा दिव्य विवाह देवतांच्या उपस्थितीत संपन्न झाला। अशोक सुंदरी थटर्या, ज्याने आपल्या मातेला आनंद दिला, आपल्या तेजाने देवलोकालाही उजळवले। नहुषासोबत धर्ममार्गावर जीवन व्यतीत केले। तीच तेजस्वी कन्या प्रेम, संयम आणि धर्माचे प्रतीक ठरली।